नमस्कार वाय टी फॅमिली. तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज पाहूयात ब्लाऊज शिवलेले. हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आणि त्याचा पहा पुढच्या साईडने किती छान शेप दिलेला आहे. म्हणजे हा पंचकोनी पुढच्या साईडचा गळा आहे आणि मागच्या साईडचा पण तसाच गळा आहे. तुम्ही पाहू शकता त्याला पुढच्या साईडचा हा गळा आहे आणि इथे त्याच्या मागच्या साईडचा गळा आहे. कारण खूप डार्क कलर आहे, नेव्ही ब्लू कलर आहे, डार्क नेव्ही ब्लू कलर. त्यामुळे तुम्हाला ब्लॅक कलर दिसत असेल आणि इथला गळा तुम्हाला दिसत नसेल, पण इथला गळा हा पहा इथे आहे आणि तोच शेप दिलेला आहे. हा पुढच्या साईडने जो शेप दिलेला आहे त्याच साईडने त्याच शेपचा मागच्या साईड पण केलेला आहे मी. आणि तुम्ही पहा इथं स्लीव्स छोट्याच आहेत, 3ची असेल बहुतेक आणि त्याला आतून अशा साईडने मी अटॅच केलेला आहे. तर कसा वाटला तुम्हाला हा ब्लाऊज नक्की सांगा. आणि हा आहे 2 नंबरचा ब्लाऊज. हा पण प्रिन्सेस कटच ब्लाऊज आहे, ते आत्ता दाखवला तो. आणि हा एकाच मापाचा ब्लाऊज आहे. तुम्ही पाहू शकता पुढच्या साईडने त्याला थोडासा पानगळा केलेला आहे आणि मागच्या साईडला पण त्याच प्रकारचा गळा केलेला आहे. तुम्ही पाहू शकता त्याचा इथं आहे मागचा पानगळ्याचा शेप. पुढचा साईड आणि मागची साईड एकच त्याला पॅटर्न केलेला आहे, एकच गळा शिवलेला आहे त्याला दोन्ही साईडने पण सेम आणि एकाच मापचे छोटे मापचे 2 ब्लाऊज आहेत. अजून एक आहे ब्लॅक कलरचा आणि हा आहे त्याच मापचा 3रा ब्लाऊज. छोटाच माप आहे ह्या बाईचा. तर हा पण प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आणि पुढच्या साईडने त्याला पानगळा शेप आहे आणि ही 3ची बाई आहे, काही लई मोठी बाई नाही. तुम्ही पहा इथं त्याला अटॅच केलेलं आहे आतल्या साईडने. त्याला फोल्ड न करता असा आतून अस्तरच्या पट्टीने त्याला फोल्ड केलेला आहे. आणि मागच्या साईड पहा ही मागची साईड पण पानगळाच केलेला आहे. एकदम ब्लॅक कलरचा आहे हा ब्लाऊज आणि त्याचं एकदम सॉफ्ट, एकदम मऊ असं कापड आहे. याचं पीस होता हा, बाहेरून त्यांनी पीस घेतला होता. असे आता पीस महागच भेटतात, पण त्या कस्टमरने घेतलेलं पानगळा शिवलेला आहे याचा तर हा आहे आपला 4 नंबरचा ब्लाऊज. तर याच्यावर छान अशा बुट्ट्या आहेत पानांच्या आणि फुल स्लीव्स केलेली आहे याची. याला पुढच्या साईडने गोल्डन कलरची दोरीची पायपिंग टाकलेली आहे आणि मागच्या साईडने सिंपल आहे. याला डिझाईन वगैरे काही केलेली नाही आहे. साडी पण अशाच कलरची होती, म्हणजे हा रनिंग पीस होता साडीमधला. तर पहा तुम्ही थोडासा याला दिसत असेल तुम्हाला, एकदम बारीक दोरीची पायपिंग टाकलेली आहे. तर आता हा ब्लाऊज पहा किती मोठ्या मापाचा ब्लाऊज आहे. आता प्रत्येक व्हिडिओमध्ये माझ्या तुम्हाला अशा मोठाले ब्लाऊज दिसत असतील आणि त्यांना पीस पुरत नाहीत. म्हणजे ज्या जाड बायका असतात, आता ह्याची जवळपास 50-52ची छाती असेल, एवढं काही लक्ष दिलेलं नाही आहे मी. तर पहा तुम्ही इथं त्याला कसे असे वेगळंच कापड दिसते, पण हे साडीचं कापड आहे. हे काही बाहेरून आणलेलं नव्हतं मी, साडीचं कापड आहे. असा पीस होता त्या साडीवरती आणि साडी अशा कलरची होती. तर पहा इथं पण थोडासा साडीचं कापड लावलेलं आहे आणि इकडच्या साईडने खालच्या योगपट्टीला आणि इकडून थोडंसं इथं वरती ही कटोरीच्या वरच्या साईडला शिवलेलं आहे त्या कापडाचं. तर असे जे जाड बायका असतात त्यांना असे बाहेरूनच पीस घ्यायला पाहिजे, तर त्या साड्यांचे पीस पुरत नाहीत त्यांना. तर पहा हा किती मोठा ब्लाऊज आहे. तुम्ही पाहू शकता एकच घडी आहे, म्हणजे एक घडी मारलेली आहे या ब्लाऊजची मी. आणि त्या वयस्कर बाई येतात त्यांचा एकदम छोटा मागचा गळा आहे. मागचा गळा पहा तुम्ही किती छोटा आहे, म्हणजे त्यांच्या आता मानेलाच लागन हा गळा. आणि त्यांची उंची पण पहा, उंची पण 15च्या जास्त आहे, 15-16ची याची उंची आहे. म्हणजे किती मोठा ब्लाऊज आहे. तर अशा बायकांनी तर बाहेरूनच असे कापड घेऊन शिवायला पाहिजेत, कारण त्यांना साडीतले पीस पुरत नाही. तर मग साडीचं थोडंसं कापड आपल्याला फाडून घ्यावं लागतं आणि साडी पण मग त्यांना पुरत नाही. मग ते त्यांचं असं म्हणणं असतं की तुम्ही साडीला दुसरे एक्स्ट्रा कापड लावून द्या, जे नेसता पदर आहे त्या साईडने. मग आपल्याला तिकडून बाहेरून दुसरं कापड आणून त्याला लावून द्यावं लागतं पण त्यांना. तर कसा वाटला तुम्हाला हा मोठा ब्लाऊज. अशा प्रत्येक व्हिडिओमध्ये माझ्या तुम्हाला एकतरी असा मोठा ब्लाऊज दिसत असेल ज्याला मी एक्स्ट्रा कापड लावते, त्याला पीस पुरत नाहीत आणि त्या कस्टमरची डिमांड असते का म्हणजे आम्हाला तोच पीस पाहिजे, तुम्ही त्याला काही करून अटॅच करून कोणतंही कापड द्या आणि तेवढा आम्हाला ब्लाऊज पूर्ण करून द्या. तर कसा वाटला तुम्हाला हा ब्लाऊज नक्की सांगा.